विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी ग्रह प्रवेशाच्या निमित्ताने जाहीर धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। उपासिका जोशनाताई कावळे व उपासक ज्ञानेश्वर कावळे यांच्या दानबलातून श्रद्धाबलातून या भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। या निमित्ताने आपणा सर्वांना देशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी देशना आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, कावळे परिवार व त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपणा सर्वांच्या जीवनामध्ये असीम आणि महान असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल मैत्री मंगल भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांची धम्मदेशना श्रवण करावे, ग्रहण करावे। या अमरावती शहरामध्ये अकोले रोड न्यू म्हाडा कॉलनी एक्स बिल्डिंग या ठिकाणी श्रद्धासंपन्न उपासक कावळे परिवाराने आपल्या सम्यक श्रद्धेतून या सुंदर अशा घराला खरेदी केलेला आहे। या वास्तूमध्ये राहत असताना संपूर्ण कावळे परिवार, त्यांचे अतिष्ट नातेवाईक नातेबंधू या सर्वांना सुख समाधान आयुष्य वर्णाने बल प्राप्त होण्यासाठी भगवंताच्या परित देशनेचा थोडक्यामध्ये आपण त्यांच्या घरामध्ये पूजा वंदना परित देशना संपन्न केली। त्यानंतर या दुसऱ्या सत्रामध्ये भिक्खू संघाच्या प्रमुख धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। फार मोठ्या संख्येने देशना श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण आलात। वेगवेगळ्या भागामधून, वेगवेगळ्या परिसरामधून, वेगवेगळ्या शहरामधून आपण आपल्या श्रद्धेच्या बलाने या ठिकाणी भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करत आहात। अत्यंत प्रसन्न चित्ताने ही देशना आपण श्रवण करत आहात। आजचा दिवस सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आज उपोत्सव दिवस आहे आणि जवळपास म्हणजे 95% माता भगिनींनी उपोत्सवशील धारण केलेला आहे। आणि मला असं वाटतं ज्यांनी उपोत्सव केलं त्यांनी जेवण पण केले। जेवण झाले सर्वांचे? बघा, ज्यांनी उपोत्सव नाही केले त्यांचे मात्र जेवण त्यांचे झाले का? अच्छा, म्हणजे त्यांचे पण झाले। अच्छा, म्हणजे भोजनाचा विषय नाही आता, आहे की नाही? हा, जे उशीर आले फक्त ते राहिले। तर महत्वाचा कार्यक्रम पण आपला संपला। आता फक्त देशना श्रवण करायचे आहेत। खरं तर खूप मोठी एक सुवर्ण संधी आज तुम्हाला प्राप्त झालेली आहे।
जे संपूर्ण दिवस तुमचा धम्म चिंतनामध्ये जात आहे, धम्म श्रवण करण्यामध्ये जात आहे. कारण उपोषत आपण ग्रहण केलं आणि उपोषत ग्रहण केल्यानंतर तो पूर्ण दिवस आपला जर धम्म चिंतनामध्ये गेला, धम्म श्रवण करण्यामध्ये गेला, शील पालन करण्यामध्ये गेला, तर अनंत आणि असीम पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतो. आज या प्रसंगी एक छोटेखानी उपदेश मी तुम्हाला देणार आहे. 4 गोष्टींचं आचरण केल्यामुळे आपल्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. अगोदर आचरण महत्वाचं आहे, नाही का? आचरण जर केलं तर फायदा होईल. म्हणजे जमिनीमध्ये जर बी लावलं तर फळ येऊ शकते, जर बीच आपण लावलं नाही तर फळ मात्र येऊ शकत नाही. आणि त्यामुळे 4 गोष्टीचं आचरण करा, 4 गोष्टी प्राप्त करा. जर 4 गोष्टीचं आपण आचरण केलं तर 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. भगवंताने हा उपदेश श्रावस्तीमध्ये राहत असताना उपासिकेला एका दिलेला आहे की मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण सातत्याने 4 गोष्टीचं आचरण केलं पाहिजे. चतुक निपातामध्ये भगवंताने अंगुत्तर निकाय या ग्रंथामध्ये हा उपदेश दिलेला आहे. पहिलं धम्म आचरण सांगताना भगवंत असे म्हणतात की आपण दान पुण्य केलं पाहिजे. एक गोष्ट दान केलं पाहिजे, कारण दानाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ नाही. दुसरी गोष्ट, इंद्रिय संवर आपण साधला पाहिजे. ही दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तिसरी गोष्ट, भोजनामध्ये आपण मात्रा जाणली पाहिजे, भोजनामध्ये मात्रा जाणली पाहिजे. आणि चौथी गोष्ट, अप्रमादपूर्वक आपलं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या 4 गोष्टीचं जर आपण आचरण केलं, अनुसरण केलं, तर 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणजे या 4 गोष्टीचं आचरण कसं करावं आणि या 4 गोष्टीचं आचरण केल्यानंतर आपल्याला कोणत्या 4 गोष्टी प्राप्त होतात या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण देशना श्रवण करूया. जसं दान पुण्य केलं पाहिजे. दानं ददंदु सद्धायं शीलं रखंतु सब्बदा भावना भीरता हुंतु गच्छंतु देवता गता, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे श्रद्धायुक्त चित्ताने आपण दान पुण्य केलं पाहिजे. आज कावळे परिवाराने 3 बुद्धपुत्रांना अत्यंत स्वादिष्ट असं भोजन दान दिलं. चिवर दान करत आहेत, परिष्कार दान करत आहेत, अन्य साहित्य स्वरूपामध्ये दान पुण्य करत आहेत. आणि जिथे जिथे जातो आम्ही तिथे तिथे तहान लाडू आणि भूक लाडू सुद्धा सोबत मिळत आहे. ठीक आहे, लाडू हिवाळ्याचे दिवस आहे तर लाडू सुद्धा दान करत आहेत. मला वाटतं काही दुसऱ्या उपासिकेने पण आणले. तर आपल्या जीवनामध्ये जे आपण दान करत असतो, श्रद्धायुक्त चित्ताने आपण सातत्याने दान केलं पाहिजे. मग दान आपण काय करतो, किती करतो, कशा पद्धतीने करतो, याला काय फार विशेष महत्व नाही. तुम्ही एक ग्लासभर पाणी जरी समजा श्रद्धेने दान दिलं तर तेही तुमचं असीम असं पुण्य होत असते. म्हणजे एवढं मोठं दान दिलंच पाहिजे असा बिलकुल काही विषय नाही आहे. दानाच्या संदर्भामध्ये तशा भरपूर आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती धम्मदेशना आहे. अनाथपिंडकाच्या दानाच्या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करतो. माता विशाखेच्या दानाच्या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करत असतो. आम्रपालीचं दान असेल, जीवकाचं दान असेल, असंख्य उपासक उपासिकाने बौद्ध साहित्यामध्ये दान पुण्य दिलं आणि त्या दान पुण्याच्या आधाराने आज संसारामध्ये ते जिवंत आहे. कारण दान कर्म अशा प्रकारची गोष्ट आहे की मनुष्याला या संसारामध्ये ते जिवंत ठेवत असते. मनुष्याचं जे काही कर्म आहे ते कर्म दानाच्या बलाने पूर्ण होत असते. कारण बोधिसत्व, एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त होण्यासाठी या दान पारमितेच्या आधारे 10 पारमिता भगवंताने सांगितल्या. 10 मुख्य पारमिता आहे, 10 उपपारमिता आहे आणि 10 परमार्थ पारमिता आहे. अशा प्रकारे एक बोधिसत्व 30 पारमिता आपल्या जीवनामध्ये पूर्ण करून
बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करत असतात. आणि त्यामुळे दान कर्म करणे हा एक बोधिसत्वाचा सद्गुण आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण दान कर्म केलं पाहिजे. आपल्या श्रद्धेने आपण ते दान कर्म केलं पाहिजे. मग भिक्खू संघासाठी भोजनदान असेल, चिवरदान असेल, शेणासन दान असेल, औषधी दान असेल, म्हणजे जे जे काही आपण दान पुण्य करत असतो, तर ते दान पुण्य अत्यंत श्रद्धेने आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विशेष अशा प्रकारचा आपल्याला लाभ होत असतो. आणि त्यामुळे श्रद्धायुक्त चित्ताने सातत्याने दान दिले पाहिजे. दानाच्या संदर्भामध्ये एका ठिकाणी भगवंतांनी उदाहरण दिलं की दान दिल्यामुळे आपल्याला काय लाभ होत असतो, दान दिल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो. तर भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, एखाद्या घराला आग लागलेली आहे, चारी बाजूने घर पेटत आहे. आणि चारी बाजूने घर पेटत असताना एखादा बुद्धिवान मनुष्य, हुशार मनुष्य त्या अग्नीतून वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. त्या वस्तू काढताना तो असा विचार करेल का, ही वस्तू कमी किमतीची आहे, ही वस्तू जास्त किमतीची आहे, हिला पहिले बाहेर काढलं पाहिजे, तिला नंतर बाहेर काढलं पाहिजे, असा तो विचार करेल का? बिलकुल नाही. तो विचार करेल की जी माझ्या हाताला वस्तू लागेल ती बाहेर काढून फेकून देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून पुन्हा ती वस्तू माझ्या उपयोगामध्ये मला येऊ शकेल. आणि अशा प्रकारे त्या घरातून त्याने जेवढ्या काही वस्तू काढल्या, घर पूर्णपणे बेचिराग झालं, जळून खाक झालेला आहे. आणि आता ज्या ज्या वस्तू तो घराच्या बाहेर काढतो, तर तो विचार करतो की अरे आता जे काही जळालं असेल ते जळालं, परंतु आता ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू मात्र माझ्या उपयोगाच्या येणाऱ्या आहेत. तो असा विचार नाही करणार की ही कमी किमतीची आहे, जास्त किमतीची आहे. तर जी वस्तू त्याला मिळेल ती वस्तू मात्र त्याच्या उपयोगाची राहणार आहे. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात, हे संसार सुद्धा एक जळतं घर आहे. मनुष्य जळत आहे, प्रत्येक मनुष्य इथे जळत आहे. कशाने? राग अग्नी, द्वेष अग्नी, मोह अग्नी, या अग्नीने मनुष्य जळत आहे. रोज आणि रोज मनुष्य जळतो. रागाने मनुष्य इथे जळत आहे, द्वेषाने मनुष्य इथे जळत आहे, मोहाने मनुष्य इथे जळत आहे, अनेक प्रकारच्या विकाराने मनुष्य इथे जळत आहे. आणि त्यामुळे या जळत्या घरातून, अर्थात या दुःखमय जीवनातून आपल्याला जर सुखाच्या मार्गाकडे जर वाटचाल करायची असेल, तर आपण आपल्या जीवनामध्ये दान पुण्य केलं पाहिजे. दान पुण्य करणे अर्थात भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे घरातील वस्तू आपण बाहेर काढून आपल्याला त्या उपयोगाच्या आल्या, अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जेवढं काही आपण दान पुण्य करत असतो, तर ते दान पुण्य आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते. भगवंत भिक्षूंना उपदेश करताना नेहमी असं म्हणायचे की भिक्षूंनो, ज्या सुखाचा मी अनुभव घेत आहे, ज्या सुखाची मी प्राप्ती केली आहे, या सुखाचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, या सुखाची जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल, तर मी तुमची जामीन घेतो. जमीनदार होतात लोक, जामीन घेतात. भगवंत म्हणतात की मी तुमच्या कर्माची जामीन घेतो. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आचरण केलं, अनुसरण केलं, तर तुम्ही नक्कीच दुःखमुक्त मार्गाला प्राप्त होऊ शकता. तुमचं जीवन संपूर्णतः तुम्ही दुःखाला पूर्णपणे नष्ट करून निर्वाणगामी अवस्थेला तुम्ही प्राप्त होऊ शकता. तुम्ही दान पुण्य करा, तुम्ही शील पालन करा, तुम्ही भावना करा, ध्यान मनन चिंतन करा. कारण ध्यान मनन चिंतन मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपल्याला जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य केलं पाहिजे. 3 प्रकारचे दान भगवंताने महत्वपूर्ण सांगितले. सब्ब दानं धम्मदानं जिनाति. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्मदानासारखं श्रेष्ठ दान या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. धम्मदान म्हणजे काय? तर भिक्षू लोक आपल्याला जो उपदेश करत असतात, 45 वर्षापर्यंत भगवंताने धम्माचा उपदेश केला. 26 वर्षापासून भिक्खू संघ तुम्हाला धम्माचा उपदेश करत आहे. काही श्रद्धासंपन्न उपासक उपासिका सुद्धा धम्माचा उपदेश करतात. म्हणजे दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जे काही आपण सांगत असतो, त्याला धम्मदान असं म्हटलं जातं.
पैसे म्हणजे धम्मदान नव्हे, है की नाही? पैसे म्हणजे धम्मदान नव्हे. आपण पैसे दिले की काय म्हणतो, धम्मदान दिलं, पण त्याला धम्मदान म्हणत नाही. पैशाला अमिष दान म्हणतात, है की नाही? पहिल्या दानाचा प्रकार आहे धम्मदान, दुसरा दानाचा प्रकार आहे अमिष दान. अमिष दान म्हणजे मग त्याच्यामध्ये पैसे असतील, भोजनदान असेल, चिवर असेल, परिष्कार असेल, म्हणजे जे जे काही देण्यासारखं आहे, दान देण्यासारखं जे जे काय आहे, तर त्याला अमिष दान अशा प्रकारे म्हटलं जातं. आणि तिसरं दान आहे अभयदान, म्हणजे दुसऱ्यांना जीव देण्यासाठी, म्हणजे दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी जे आपण दान करत असतो. जसं डोळे सुद्धा मनुष्य दान करतात, एक ना, ब्लड सुद्धा दान केलं जातं, किडनी लिव्हर सुद्धा म्हणजे दान केलं जातं. म्हणजे शरीराचे अवयव सुद्धा आपण दान करू शकतो, किंवा दुसऱ्या प्राण्याला आपण अभय सुद्धा म्हणजे त्यांना जीवदान सुद्धा देऊ शकतो, त्याला अभयदान अशा प्रकारे म्हटलं आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला संधी उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य केलं पाहिजे. हा पहिला सद्गुण मनुष्याने आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर दुसरं महत्वपूर्ण अंग आहे की संवरशील. संवरशील सुद्धा आपण धारण केलं पाहिजे, संयम केला पाहिजे. कायेन सौरो साधू, वाचाय सौरो साधू, मनसाय सौरो साधू असं भगवंतांनी म्हटलं. आता तुम्ही उपोषणशील धारण केलं, तर उपोषणशील धारण केल्यानंतर आपल्यामध्ये संयम असला पाहिजे. संवर म्हणजे काय, तर संयम. आपल्या कायेवरती संयम असला पाहिजे, आपल्या वाचेवरती संयम असला पाहिजे, आपल्या मनावरती संयम असला पाहिजे. आपल्या इंद्रियाच्या द्वारा जे जे काय आपली इंद्रिय आहे, या इंद्रियाच्या द्वारा उत्पन्न होणाऱ्या ज्या काही वेदना असतात, संवेदना असतात, त्या वेदनेला, त्या संवेदनेला आपण पूर्णपणे जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण तुम्ही जोपर्यंत समजून घेत नाही, जोपर्यंत जाणत नाही, प्रॅक्टिकली त्याचं अनुसरण करत नाही, तोपर्यंत त्याचा लाभ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. ही 6 प्रकारची जी आयतनं भगवंताने सांगितलेली आहे, म्हणजे त्याच्यावरती संयम असणं अत्यंत गरजेचं आहे. उपोषणशील धारण करत असताना हा संवर आपल्या जीवनामध्ये जर आपण धारण केला असेल, तर त्याचं अनंत आणि असीम असं पुण्य होत असतं. कारण उपोषणशीलाचं पुण्य भगवंत असे म्हणतात की असीम आहे, अमाप आहे. त्याचं मोजमाप आपण सर्वसामान्य गोष्टीमध्ये करू शकत नाही. असीम असं पुण्याची प्राप्ती त्या उपोषणशीलाचं आचरण केल्यामुळे आपल्याला प्राप्त होत असते. पण कधी, जेव्हा आपण संयम जर आपल्या जीवनामध्ये ठेवत असेल, संयमशीलता जर आपण धारण करत असेल, तर त्या उपोषणशीलाचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपला होत असतो. जसं 8 शील तुम्ही ग्रहण करता, या 8ही शीलाला तुम्ही 3 अंगाने धारण केलं पाहिजे, कायेने, वाचेने आणि मनाने. म्हणजे काया परिशुद्ध असावी, वाचा परिशुद्ध असावी आणि मन सुद्धा परिशुद्ध असावं. अर्थात या 6 येतनाच्या द्वारा, म्हणजे जेव्हा जेव्हा आपलं उपोषणशील असते, एरवी सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला शीलाचं अनुसरण करायचं असतं, आचरण करायचं असतं, तर शीलाचं आचरण करताना, अनुसरण करत असताना 6 आयतनाच्या द्वारा आपण पूर्णपणे त्याला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्याच्या कर्माला सुद्धा समजून घेतलं पाहिजे. अगदी धम्म हा अत्यंत सूक्ष्मपणे आहे. जे धम्माचं जे आचरण आहे, अनुसरण आहे, ते अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आहे. जर धम्माला बारकाईने आपण जाणून घेतलं, समजून घेतलं, तरच त्याचा बघा लाभ होत असतो. भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा आहे. चिरं तिठंतु सद्धम्मो असं आपण म्हणत असतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत अवस्था प्राप्त होत होती. वर्तमान काळामध्ये सुद्धा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत अवस्था प्राप्त होऊ शकते. भविष्यामध्ये सुद्धा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत ही अवस्था मनुष्याला धम्म आचरणामुळे प्राप्त होऊ शकते. परंतु खऱ्या अर्थाने जर त्या तत्वाचं सूक्ष्म पद्धतीने जर आपण अनुसरण केलं, आचरण केलं, तर मात्र त्याचा लाभ होतो, अन्यथा लाभ होत नाही. नाहीतर मग एकीकडे बघा उपोषण गेलं आणि दुसरीकडे एकीकडे उपवास गेला आणि दुसरीकडे उपोषण आलं. उपवास गेला आणि उपोषण आलं, असं जर आपण केलं, समजून घ्या, तर त्याचा काहीही लाभ होत नाही.
कारण अनेक लोकांना असं वाटतं की उपवास केल्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. अनेक लोकांना असं वाटतं. तसं उपवास करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक लोकांना असं वाटतं की उपवास केल्यामुळे आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. नक्कीच होतात, नक्कीच होतात. कारण माता विशाखा वयाच्या 7व्या वर्षापासून 120 वर्षापर्यंत उपवासशीलाचं आचरण करत असे, अनुसरण करत असे, आणि त्यामुळे तिला सुद्धा तशा प्रकारचा लाभ झाला. कारण आपण जर तुम्ही कुशल कर्म करत असाल, पुण्यकर्म करत असाल, दान कर्म करत असाल, शिलाचं पालन करत असाल, तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतो. परंतु सूक्ष्म पद्धतीने जर त्याचं तुम्ही अनुसरण केलं, आचरण केलं, तर त्याचा लाभ होत असतो. जसं 6 इंद्रियावरती आपल्याला संयम ठेवायचा आहे. 6 इंद्रिय, पहिले इंद्रिय कोणतं आहे? चक्षु इंद्रिय, डोळे. ऐक ना, चक्षु इंद्रिय, डोळ्याचं काय काम आहे? पाहणे. कसं पाहणे? काय पाहणे? चांगलं पाहणे, आहे की नाही? चांगलं म्हणजे दिसणारे सुंदर पाहणे. चांगल्याचा अर्थ काय होते? सुंदर पाहणे, व्यवस्थित पाहणे, योग्य पाहणे. म्हणजे डोळे काय काम करतात? पाहण्याचं काम करतात. डोळे पाहण्याचं काम करतात. जसं उदाहरण म्हणून समजून घ्या, डोळे 2 प्रकारचे पाहतात. डोळे 2 प्रकारचे पाहतात. एक चांगल्या प्रकारचं पाहतात आणि एक वाईट पाहतात. जसं समजून घ्या, हे गुलाबाचं फुल आहे. इथे गुलाबाचं फुल आहे. तर गुलाबाचं फुल तुम्ही डोळ्यांनी बघितलं, कसं बघसाल? फुल पाहिल्यानंतर काय वाटेल तुम्हाला? फुल सुंदर आहे. फुल सुंदर आहे. सहज तुम्ही म्हणाल की फुल अत्यंत सुंदर आहे, रंगाने सुद्धा युक्त आहे, गंधाने सुद्धा युक्त आहे. त्या फुलाचा जर सुगंध येत असेल, तुम्ही म्हणाल की अरे वा, किती सुंदर फुल आहे, किती सुगंधमय फुल आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या फुलाकडे बघेल. हा एक दृष्टिकोन झाला. हा एक दृष्टिकोन झाला. फुलाकडे बघण्याचा दुसरा दृष्टिकोन कोणता आहे? वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुयेन मेथेन लभावि मुखं पुफं मिलायाति यथाई धम्मे कायो तथा याति विनाश भाव. दुसरा अर्थ काय आहे? हे ते फुल आहे, अत्यंत रंगाने युक्त आहे, गंधाने युक्त आहे, अत्यंत सुंदर आहे. परंतु आता जे दिसणार हे फुल आहे, या सुंदर फुलाने मी भगवंताच्या चरण कमलाची पूजा करेल. भगवंताची पूजा करतो ना आपण. आता भिक्खू संघात स्वागत करताना फुलाने, पुष्पाने भगवंताची भिक्खू संघाची पूजा केली. भगवंताची पूजा सुद्धा आपण करत असतो. परंतु भगवंताची फुलाने पूजा केल्यानंतर आपण जो तिथे भाव व्यक्त करतोय, हे जे फुल आहे अत्यंत सुंदर आहे, रंगाने सुंदर आहे, गंधाने सुंदर आहे, रूपाने सुंदर आहे. पण अशा प्रकारच्या फुलाने भगवंताच्या चरण कमलाची मी पूजा करत आहे. परंतु हे फुल काही क्षणानंतर नष्ट होणार आहे, सुकणार आहे. सुकणार आहे, काही क्षणानंतर ते नष्ट होणार आहे, मातीत मिसळणार आहे. अगदी तशाच प्रकारे माझं जीवन सुद्धा या फुलाप्रमाणे एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. माझं जीवन एक क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. केव्हा, कधी, कुठे काय होईल याची शाश्वती नाही आहे. म्हणजे डोळ्याने जेव्हा आपण एखादं रूप बघत असतो, डोळ्याने एखादं रूप आपण बघत असतो, रूप म्हणजे दृश्य, मग कोणतंही असू द्या. एखादी वस्तू जेव्हा आपण बघत असतो, त्या वस्तूमध्ये जर आपण आसक्त होत असेल, त्या वस्तूमध्ये जर आपण आसक्त होत असेल, त्या वस्तूच्या प्रती जर आपल्या चित्तामध्ये मोह उत्पन्न होत असेल, राग उत्पन्न होत असेल, तर त्या ठिकाणी मनुष्याच्या मनामध्ये विकार भाव उत्पन्न होत असतो. एक वेळचा प्रसंग, एक स्त्री एका भिक्षूंच्या जवळून जात असते आणि तिचा पती, त्यांचा वाद होतो, विवाद होतो, भांडण होते पती पत्नींची. आणि समोरून जात असतात, तर तो भिक्षू ध्यान साधनेला बसला असतो आणि ध्यान साधनेला बसला असताना तिचा पती त्या रस्त्याने जातो आणि भिक्षूंना विचारतो की भंते, या रस्त्याने जाताना तुम्ही एक स्त्री बघितली आहे का? तर भंते असं म्हणतात की नाही, मी त्या स्त्रीला तर बघितलं नाही, परंतु इथून मात्र एक हाडा मासाचा सापळा जाताना मी बघितलेला आहे.
हाडामासाचा सापळा मी जाताना बघितला आहे. हे शरीर कसं आहे? हाडामासाने बनलेलं आहे. म्हणजे आपली दृष्टी जशा प्रकारची असेल, आपला दृष्टिकोन जशा प्रकारचा असेल, तशा प्रकारे त्या वस्तूमध्ये असणारी सत्यता आपण बघू शकतो. आणि त्यामुळे डोळ्याने बघणे, चांगलं बघणे आणि वाईट बघणे हा जो भाव आहे, हा भाव आपण समजून घेतला, जाणला पाहिजे. मग हे कोण ठरवतं? तर हे मनो इंद्रिय ठरवते. चांगलं का आहे, वाईट का आहे. कारण असंख्य दुःख आपल्या जीवनामध्ये जर उत्पन्न होत असेल, थोडा आध्यात्मिक विषय आहे, उपसतशील धारण करणाऱ्या माता भगिनी आहेत म्हणून थोडंसं आध्यात्मिक विषयाकडे मी बोलत आहे. तर म्हणजे हे जे मनुष्याच्या जीवनामध्ये जे कर्म आहे, हे कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण डोळ्याने आपण जे दृश्य बघत आहोत, डोळ्याने जे काही आपण दृश्य बघत आहोत, तर या जे ज्ञान आपण संपादन करत असतो, अधिक अधिक ज्ञान आपण आपल्या डोळ्याने संपादन करतो. बरं, दुःखाचं उत्पन्न होणारं जे कारण आहे, म्हणजे दुःख जे आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असते, तर ते कशाच्या आधारे होते? डोळ्याच्या तर आधारे होते. कारण आपण जसं समजून घ्या, तुम्ही रस्त्याने चालला आहात, तुम्ही रस्त्याने चाललात आणि रस्त्याने चालत असताना सकाळी सकाळी तुम्हाला एक व्यक्ती भेटला. एक व्यक्ती, दुःखाचं कारण कसं असते बघा, म्हणजे बघणे हे दुःखाचं कारण कसं होऊ शकते? रस्त्याने चालता चालता एक व्यक्ती तुम्हाला भेटला आणि त्या व्यक्तीला तुम्ही बघितल्या बरोबर खाली तुमच्या पायाला ठेस लागली, तुमचं बोट रक्तबंबाळ झालेलं. त्या व्यक्तीला तुम्ही पाहिलं, पाहणे आणि क्षणामध्ये तुमच्या पायाला ठेस लागणे, तुमचं बोट रक्तबंबाळ होणे, क्षणामध्ये तुमच्या चित्तामध्ये काय विचार उत्पन्न होतो? तुमच्या म्हणजे तुमच्या नाही, एक जनरल सांगत आहे मी. मनुष्य चित्तामध्ये काय विचार उत्पन्न होतो? सांगा काय होते? याचं तोंड पाहिल्यामुळे, याचं तोंड पाहिल्यामुळे मला ठेच लागली, असं सहज म्हणतो आपण. पण आपण असा विचार करतो का की मी चालताना माझं लक्ष नव्हतं, मी चालताना इकडे तिकडे पाहत होतो आणि मी चालताना इकडे तिकडे पाहत असल्यामुळे मला ठेस लागली. त्याचं आणि तुमचं वैरत्व असल्यामुळे, त्या व्यक्तीचं आपलं वैरत्व असल्यामुळे त्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर आपल्या मनातील राग उत्पन्न झाला, द्वेष उत्पन्न झाला आणि रागाच्या द्वेषाच्या द्वारा आपण त्याच्या प्रति तशा प्रकारची भावना उत्पन्न करत असतो. म्हणजे डोळ्याने जे जे काही आपण बघत असतो, त्याच्यामध्ये जर सत्यता आपण जाणली नाही, आपण समजून घेतली नाही, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला दुःख होत असते. आणि त्यामुळे डोळ्याने रूप बघत असताना त्यामध्ये अनित्यताचा भाव आहे. अनित्य भाव आपण जाणला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. जसं कानाने आपण शब्द ऐकतो, कानाने आपण शब्द ऐकतो, जसं बघा प्रकृतीला भगवंताने हा उपदेश दिला. म्हणजे इंद्रिय संवराच्या बाबतीमध्ये प्रकृतीला भगवंताने उपदेश दिला होता. प्रकृती माहिती आहे तुम्हाला? चांडालिका प्रकृती, बुद्धाने धम्म ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी बघा ते उदाहरण दिलं. प्रकृती आनंद भंतेच्या प्रती तिच्या मनामध्ये विवाह करण्याचा भाव उत्पन्न होता आणि तशा प्रकारे तिने प्रयत्न सुद्धा केले, पण शेवटी तिचे प्रयत्न असफल होतात. ही गोष्ट भगवंतापर्यंत जाते आणि भगवंत असे म्हणतात की प्रकृती, जर तुला आनंद भंतेसोबत जर विवाह करायचा असेल तर मी जसं सांगितलं तसं तू कर, मी सांगितल्याप्रमाणे जर तू केलं तर मी आनंदासोबत तुझा विवाह लावून देते. तर ती म्हणते काय करायला पाहिजे भगवंत तिला सांगतात, डोक्याचं म्हणजे मुंडन करण्यासाठी सांगतात. आणि मुंडन करून जेव्हा ती येते भगवंताकडे, तर मुंडन केल्यानंतर, म्हणजे बरी स्टोरी आहे, शॉर्टकट मध्ये सांगतो मी तुम्हाला. तर मुंडन करून आल्यानंतर भगवंत तिला म्हणतात की तुला आनंदाचं काय आवडते, आनंदाचं तुला काय आवडते? तर ती वर्णन करते, मला आनंदाचे डोळे आवडतात, मला आनंदाचं शरीर आवडते, आनंदाचे ओठ आवडतात, कान आवडतात, म्हणजे सर्व शरीराचं ती वर्णन करत असते. तर भगवंत तिथे म्हणजे या सहाय्यतनाच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रकृतीला अनित्य भावाचा उपदेश करतात, भगवंत असं की प्रकृती हे डोळे जे आहे, तर ज्याला तू अत्यंत सुंदर म्हणत आहे, अत्यंत चांगलं म्हणत आहे, हे डोळे सुद्धा घाणीचं घर आहे. सकाळी सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठतो तर कसे असतात डोळे? घाणीचं साम्राज्य आहे, डोळे सुद्धा घाणीचं घर आहे. जसं कानाला भगवंत असे म्हणतात हे सुद्धा घाणीचं घर आहे, जसं नाक आहे, नाक सुद्धा घाणीचं घर आहे, जसं तोंड आहे,
हे सुद्धा घाणीचं घर आहे. हे संपूर्ण जे शरीर आहे हे संपूर्ण शरीर मलमूत्रांचा आगार आहे, घाणीचं घर आहे. मग अशा प्रकारच्या या घाणीच्या शरीरावरती ज्या 9 प्रकारच्या द्वारामधून वेगवेगळ्या प्रकारची घाण उत्पन्न होत असते, तर अशा प्रकारच्या या शरीरामधून या शरीरावरती तू काय प्रेम करणार आहे, याला काय तू चांगलं म्हणणार आहे, अशा प्रकारचा भगवंत तिला उपदेश करत असतात. प्रकृती म्हणते की भगवान किती म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण माझं जीवन, म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या समुद्रामध्ये नौका असावी आणि ती नौका हवेने हेलकावे खात घ्यावी, अगदी तशा प्रकारे माझं जीवन सुद्धा झालं होतं. भगवंताने मला सत्य मार्ग सांगितला. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जाते, धम्माला शरण जाते, संघाला शरण जाते आणि ते भिक्षुनी बनत असते. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जो सत्य मार्ग आहे, संवरशीलाचा जो मार्ग आहे, तो संवरशीलाचा मार्ग जर आपण आपल्या जीवनामध्ये जाणला, समजून घेतला, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. कानाने जेव्हा आपण एखादा शब्द ऐकतो, श्रवण ज्ञान आपण प्राप्त करत असतो, तर चांगलं सुद्धा आपण ऐकतो आणि वाईट सुद्धा आपण ऐकत असतो. चांगलं जर ऐकलं तर आपलं हित होते, आपलं सुख होते, आपलं कल्याण होते. परंतु आपण जर वाईट ऐकलं असेल तर चांगलं मनुष्य कमी ऐकतो आणि वाईट मात्र जास्त ऐकत असतो. मग चांगलं आणि वाईट कानावर पडलेला जो शब्द आहे, तो शब्द चांगला अथवा वाईट हे समजून घेणं कोणाचं काम आहे? मनाचं काम आहे. मन तिथे ठरवतं की हे चांगलं आहे किंवा वाईट आहे. जर शब्द आहे, बोलणं आहे, म्हणजे बोलणं चव घेणं आहे, गंध आहे, आपण गंध घेत असतो, शरीराचा स्पर्श घेत असतो. म्हणजे अशा प्रकारे या 6 इंद्रियाच्या द्वारा उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना असतात, संवेदना असतात, याला यथार्थ रूपाने आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणजे संवरशील जेव्हा जेव्हा आपण उपोषणशील धारण करत असतो, तर या 6 आयतनाच्या द्वारा आपल्यामध्ये संयम असला पाहिजे. संयमशीलतेने आपण उपोषणशीलाचं धारण केलं पाहिजे. संयमशीलतेने जर आपण उपोषणशीलाचं धारण केलं, आचरण केलं, तर बघा त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. आणि त्यामुळे या 6 आयतनावरती अर्थात कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा आपण खूप चांगल्या प्रकारचं संयम ठेवून कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. हे दुसरं कर्म आहे. तिसरं कर्म आहे भोजनामध्ये आपण मात्रा जाणली पाहिजे. उपोषणशील जेव्हा जेव्हा आपण धारण करत असतो, तसं दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा भोजनामध्ये आपण मात्रा जाणली पाहिजे. पण विशेष रूपाने ज्या दिवशी आपलं उपोषणशील आहे, त्या दिवशी मात्र आपण भोजनाची मात्रा जाणलीच पाहिजे. भगवंत असे म्हणतात की खाऊन खाऊन, एका धम्मपदाच्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, खाऊन खाऊन शरीर म्हणजे एखाद्या बैलासारखं, भगवंताचं वचन आहे, खाऊन खाऊन एखाद्या बैलासारखं शरीर वाढवण्यापेक्षा मनुष्याने स्मृतिवान राहून आपल्या प्रज्ञेला वाढवलं पाहिजे, आपल्या प्रज्ञेचा विकास केला पाहिजे. कारण भोजनामध्ये जर मात्रा नसेल तर मनुष्याला अनेक प्रकारची हानी होत असते, मनुष्य अनेक प्रकारच्या दुःखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे भोजनामध्ये मात्रा मनुष्याने जाणली पाहिजे. भोजन किती करावं, कोणत्या प्रकारचं करावं, कोणत्या पद्धतीचं करावं, हे मनुष्याला मात्र समजलं पाहिजे. अनेक मनुष्य भोजनाची मात्रा जाणत नाही आणि भोजनाची मात्रा न जाणल्यामुळे, म्हणजे किती खावं किती खाऊ नये हे मनुष्याला न समजल्यामुळं कधी कधी असं होतं, चांगलं असलं की मनुष्य मात्र विचार करत नाही. खाताना कधी कधी मनुष्य विचार करत नाही की आपण किती खात आहोत, आणि खाणं झाल्यानंतर अरे लय जेवलं म्हणतात, आता उठता पण येईन झालं म्हणतात. ऐक ना, म्हणजे असे मनुष्य म्हणतात उठता पण येईन झालं म्हणतात. आता काय जरा आधार पाहिजे म्हणतात उठायला, म्हणजे जागेवरून उठता सुद्धा येत नाही, एवढं बघा मनुष्य खातात. आणि जेव्हा मनुष्याचं शरीर वाढते तेव्हा मनुष्याला त्रास होत असते. एक वेळचा प्रसंग बघा, भगवंत उपदेश करत होते आणि भगवंत उपदेश करत असताना भगवंताच्या समोर राजा प्रसन्नजित बसलेला असतो. आता पूर्वीच्या काळामध्ये बघा रात्रंदिवस धम्मदेशना चालत असायच्या, आणि रात्रंदिवस धम्मदेशना चालत असल्यामुळे राजा विचार करतो आता भगवंताची देशना श्रवण करायसाठी जायचं राजा प्रसन्नजित, तर आपण थोडंसं काहीतरी खाऊन गेलं पाहिजे. आता राजाला जरा भोजन चांगलंच प्रिय होतं. आता राजा राजा आहे, पंचपक्वान्न खायला भेटतात, आणि पंचपक्वान्न खायला भेटल्यामुळे आमच्या समोर वाढतात लोक पंचपक्वान्न, ऐक ना, हे खाव का ते खाव काही समजत नाही, एवढं भोजन वाढतात. आणि भोजन वाढल्यानंतर पुन्हा आम्ही जर नाही घेतलं म्हणते जे आम्ही ते एवढं बनवलं, तुम्ही तर खाल्लंच नाही असं म्हणतात.
आता आई म्हणतो आम्हाला जेवढं लागतं तेवढं आम्ही खातो, ऐक ना. म्हणजे कितीही जरी समोर दिलं असेल, जे जेवढं समोर दिलं तेवढं खाल्लंच पाहिजे का असं? तसं काही नसतं. जेवढं काही आवश्यकता आहे तेवढं आपण ते ग्रहण करत असतो. आणि त्यामुळे भिक्षापत्रामध्ये म्हणते लोक भोजन करतात की बा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं भिक्षापत्रामध्ये घ्यायचं आणि आपलं खायचं. कारण तुमचं ताट भरून जर खाल्लं तर मग एवढा प्रवास का आम्ही करू शकत नाही. 300 400 500 किलोमीटरचा प्रवास होऊ शकतो का खाल्ल्यानंतर? आणि भोजन केल्यानंतरच, जर समजून घ्या, अति भोजन केल्यानंतर असं स्टेजवर 3 4 तास बसणं होते का? बिलकुल बसणं होत नाही. आणि त्यामुळे भोजनामध्ये कधीही मात्रा जाणली पाहिजे. राजा भोजन करून येतो, भगवंताच्या समोर बसतो आणि भगवंताच्या समोर बसल्यानंतर काही वेळापर्यंत तो चांगला असतो, म्हणजे स्मृतीयुक्त असतो. पण काही वेळानंतर मात्र कधी कधी बघा लोकांना जास्त जेवण केलं की लगेच लगेच झोपा वाटते लोकांना. मग राजाला सुद्धा डुलक्या येऊ लागल्या. भगवंताच्या समोर बसला राजा, प्रसंजित डुलक्या देऊ लागला. कधी कधी बघा काही काही लोकांना झोपता सुद्धा आणखी एक चांगली सवय असते. कोणती? घोरण्याची सवय असते, म्हणजे तो मोठमोठ्यानं घुरू लागला. आता समोरच बसला भगवंताच्या आणि मोठमोठ्यानं घुरू लागला. आता भगवंत डायरेक्ट तर म्हणू शकत नाहीत की राजा तुम्ही काऊन घुरायले, कारण असं जर म्हटलं तर मग राजाचा आपण, कारण प्रतिष्ठित व्यक्ती आहे. तर भगवंत राजाच्या बाजूला राजाचा एक सेवक असतो, त्याचं नाव असते सुदर्शन. तर भगवंत राजाला बोलत नाहीत, त्या सुदर्शनला उद्देशून बोलतात की अरे सुदर्शन, तू कोण आहे? तू कोण आहे? तर तो म्हणतो भगवान, मी राजाचा अंगरक्षक आहे, मी राजाचा अंगरक्षक आहे. भगवंत असे म्हणतात की अरे सुदर्शन, जे अंग इथे भोजन खाऊन डुलक्या मारत आहे, जे अंग इथे भोजन करून डुलक्या मारत आहे, या अंगाचं तू काय रक्षण करत आहे? जर असं जे डुलक्या मारत बसलं तर कोणत्या अंगाचं रक्षण करत? अंगरक्षक आहे तू. अंगरक्षक म्हणजे काय? अंगाचं रक्षण करणारा. ही अंग जर इथे साबूत नाही आहे, डुलक्या मारत आहे, तर या अंगाचं तू काय रक्षण करत आहे? आणि त्यामुळे सुदर्शनला भगवंत म्हणजे सुदर्शन, मी तुला एक गाथा सांगतो. ती गाथा जेव्हा जेव्हा राजा भोजनाला बसेल तेव्हा तेव्हा तू गाथा म्हणावी. मग भगवंत राजाला गाथा सांगतात. आता राजाला गाथा सांगा, राजा काय पाठ करणार आहे गाथा? मग राजा सांगतो सुदर्शनला, सुदर्शन ही गाथा तू पाठ कर. आणि जेव्हा जेव्हा भोजनाला मी बसेल तेव्हा तेव्हा ही गाथा तू म्हण. मग भगवंत गाथा सांगतात. सुदर्शन हुशार असतो, बुद्धिमान असतो, तो पाठ करतो. राजा भोजनाला बसल्यानंतर तो लगेच म्हणायचा, भगवंत असे म्हणाले. मी जर असं म्हणालो तर मग कसं काय होईल? तसं म्हणू शकत नाही तो लगेच म्हणायचा, भगवंत असे म्हणाले, भोजनामध्ये मात्रा जाणावी. जेवढं शरीराला आपल्या आवश्यक आहे तेवढंच भोजन ग्रहण करावं. अति भोजन ग्रहण करणे शरीरासाठी हानिकारक असते, असं तो गाथेमध्ये म्हणायचा. म्हणल्यानंतर याला खूप राग यायचा आता राजाला, कारण खाणं आवडते ना. खाणं आवडीचं जर एखाद्या मनुष्याला असेल, तुमच्या आवडीचा पदार्थ होऊ द्या, तुम्हाला म्हणा बस करा बरं, लगेच राग येते माणसाला, नाही की राग याचा. पण भगवंत असे म्हणाले म्हटल्यामुळे बघा तो शांत बसायचा आणि मग हात कमी करायचा भोजनामुळे. हळूहळू 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 रोज गाथा म्हणायचा. मग राजाचं थोडं 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 भोजन कमी होत गेलं आणि शेवटी मात्र राजाचं शरीर हे स्थूल झालं. शरीर राजा चांगलं झालं, सुदृढ झालं. आणि सुदृढ झाल्याबरोबर तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला वंदन करतो. तो म्हणतो, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. भगवान केवळ मनुष्याच्या मनाची सुरक्षा करत नाहीत, तर भगवंत मनुष्याच्या शरीराची सुद्धा सुरक्षा करतात. भगवान मी धन्यवाद देतो, मी आभारी मानतो भगवान, की माझं शरीर हे सुटत चाललं होतं, परंतु भगवंताच्या सांगण्यामुळे मी भोजन कमी केलं, मात्रा कमी जाणली. आता मी आरोग्य संपन्न आहे, मी आता सुदृढ आहे, मी बलवान आहे, माझं आरोग्य खूप चांगलं आहे. त्यामुळे भोजनामध्ये मात्रा जाणणं बघा अत्यंत गरजेचं आहे. आता सकाळी लोक फिरायला जातात. कोणते लोक फिरायला जातात? म्हणजे लोक फिरायला जाणं चांगलंच आहे की नाही? फिरायला जाणं चांगलीच गोष्ट आहे, आरोग्यासाठी चांगली आहे. पण ज्याचं शरीर वाढलेलं आहे, खाऊन खाऊन वाढलेलं शरीर असते, पण ते कमी करण्यासाठी बघा फिरण्यासाठी जात असतात लोक, ऐक ना. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच जर आपण भोजनामध्ये जर मात्रा जाणली, किती भोजन केलं पाहिजे, किती वेळा केलं पाहिजे. काही काही लोकांना खाण्याची सवय असते, सकाळी खातात, दुपारी खातात, तिसऱ्या पारा खातात, संध्याकाळी खातात. भगवंत असे म्हणतात, जर उपवासशील धारण केलं, आईने प्रश्न केला की संध्याकाळी खाव की नाही खाव,
हे उपवासाचा हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे. म्हणजे उपवास ज्या ज्या दिवशी असते त्या दिवशी बघा हा प्रश्न उत्पन्न होतो आपल्याला, की उपवासाच्या दिवशी संध्याकाळी खावं किंवा खाऊ नये. बंदीजीने त्याचं विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हा सर्वांना म्हणजे केलेलंच आहे. तर भोजन हे आपल्या आरोग्य संपन्नतेसाठी बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. एक वेळचं भोजन जेव्हा आपण ग्रहण करत असतो, स्वादिष्ट भोजन आपण ग्रहण केलं पाहिजे. शरीराला म्हणजे पोषक भोजन आपण ग्रहण केलं पाहिजे. पोषक भोजन ग्रहण केल्यामुळे बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बघा कधी काळी आपल्याला खायला मिळत नव्हतं. उष्ट खावं लागत होतं, पत्रावळ्यावरचं खावं लागत होतं. परंतु आज मात्र बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे पंचपक्वान्न आपण रोज खाऊ शकतो. रोज जर तुम्ही विचार केला की मला पंचपक्वान्न खायचे आहे, तरी सुद्धा आपण ते पंचपक्वान्न खाऊ शकतो. परंतु मात्रा आपण जाणली पाहिजे. किती भोजन करावं, कसं भोजन करावं, केव्हा करावं याची मात्रा जर जाणली तर आपलं आरोग्य चांगलं राहतच. कारण आरोग्य परमा लाभा बघून असं म्हटलं आहे. आरोग्यासारखा लाभ या संसारामध्ये दुसरा कोणताच नाही आहे. कारण तुमचं आरोग्य चांगलं असेल, तुम्ही सुदृढ असाल, तुम्ही बलवान असाल. मानसिक आणि शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. शरीराचं आरोग्य जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर भोजनामध्ये मात्रा जाणार. मनाचं आरोग्य जर तुम्हाला चांगलं प्राप्त करायचं असेल तर तुम्ही संवरशील धारण करा, अर्थात तुम्ही शील पालन करा, शीलाचं अनुसरण करा. म्हणजे मानसिक आणि शारीरिक आरोग्य आपलं खूप चांगल्या प्रकारचं राहू शकते. हे तिसरं कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि चौथं कर्म अप्रमादपूर्वक धम्म आपण श्रवण केला पाहिजे. धम्म श्रवण करत असताना प्रमाद नसला पाहिजे, आपल्यामध्ये आळस नसला पाहिजे. जर तुम्हाला धम्म कार्य करायचं आहे किंवा धम्माचं आचरण करायचं आहे, धम्माचं अनुसरण करायचं आहे तर प्रमाद नसला पाहिजे. प्रमादी मनुष्य, आळशी मनुष्य धम्म कधीही श्रवण करू शकत नाही. कारण धम्म श्रवण करणे हा एक प्रकारचा पराक्रम आहे. धम्म श्रवण करणे हा एक प्रकारचा पराक्रम आहे. म्हणजे धम्म श्रवण करणे एवढी साधी गोष्ट आहे का? एवढी सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला धम्म श्रवण करणे? म्हणजे धम्म श्रवण करणे तर सोपी गोष्ट नाहीच नाही आहे. धम्म आचरण करणे सुद्धा साधी सोपी गोष्ट नाही आहे. एवढ्या वेळापासून तुम्हाला इथे बसून राहावं लागेल. कशासाठी? धम्म श्रवण करण्यासाठी. सोपी गोष्ट आहे का? बिलकुल नाही आहे. धम्म दान देण्यासाठी, अर्थात आम्हाला उपदेश करण्यासाठी सकाळी 5लाच उठावं लागलं. सकाळी 5ला उठून आम्हाला इथपर्यंत म्हणजे जवळपास 250-300 किलोमीटरचा प्रवास करावा लागला तुम्हाला धम्म उपदेश करण्यासाठी. म्हणजे धम्म उपदेश करणे सुद्धा सोपं नाही, धम्म श्रवण करणे सुद्धा सोपं नाही आणि धम्म आचरण करणे सुद्धा सोपं नाही आहे. पण उत्साहपूर्वक जर आपल्यामध्ये उत्साह असेल, आपण प्रमाद रहित जर आपलं जीवन जगत असेल तर बघा आपण धम्माचं खूप चांगल्या प्रकारचं आचरण करतो. आळसामध्ये कधी धम्म श्रवण करू नये. आपण जागरूक असलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं कार्य मग व्यवहारिक जीवनामध्ये जर तुम्ही जागरूकपणे जर काम करत असाल तर तुम्हाला लाभ होऊ शकतो. पण तुम्ही जर जागरूकपणे बेसावधपणे जर तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काही लाभ होत नाही, त्याची हानी होते. बघा स्मृती आपली जागरूक असली पाहिजे, आपण उत्साही असलं पाहिजे. जर तुम्ही स्वयंपाक करताना स्मृती जर आपली जागरूक नसेल, आपण जर प्रमादामध्ये नसेल तर किंवा प्रमादामध्ये जर असेल तर कशी हानी होते बघा. जसं तुम्ही स्वयंपाक करत आहात, पोळ्या बनवत असताना जर समजा तुमची स्मृती जागरूक नाही, तुम्ही जागरूक नाही तर काय होते? पोळी करपू शकते. कधी कधी असंही होऊ शकते आपण जर टेन्शन मध्ये आहो, पोळ्या बनवायलो, तव्यावरची पोळी काढली माहीतच नाही, लगे हात जाते तव्यावर कधी कधी, आहे की नाही? म्हणजे असं होते कधी कधी. भाजी बनवत असताना जर तुमची स्मृती जागरूक नसेल, तुम्ही जर समजून घ्या प्रमादामध्ये आळसामध्ये असाल तर भाजी व्यवस्थित होईल का? होणारच नाही आहे. भाजी जर चांगली बनत असेल तुम्हाला उत्साह असला पाहिजे, स्मृती जागरूक असली पाहिजे. म्हणजे धम्म आचरण करत असताना, व्यवहारिक जीवन जगत असताना आपण उत्साही असलं पाहिजे. उत्साह जर आपल्यामध्ये असेल काम करण्याचा तर बघा खूप चांगल्या प्रकारचं आपण कर्म करू शकतो. आणि त्यामुळे या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपण दान पुण्य केलं पाहिजे. हा पहिला धम्म आहे. दुसरा धम्म कोणता आहे? काय सांगलं मी? 4 सांगितले ना. पहिलं कोणतं आहे? दान. दुसरं हे नळी फुंकले इंद्रिय संवर्शील, एक ना. दुसरं काय आहे? इंद्रिय संवर्शील, आपल्या 6 इंद्रियावरती आपला संयम असला पाहिजे. तिसरी गोष्ट भोजनामध्ये मात्रा जाणली पाहिजे आणि अप्रमादपूर्वक आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला म्हणजे उत्साही
आपलं जीवन असलं पाहिजे. या 4 गोष्टीचं अनुसरण करणारा मनुष्य 4 प्रकारच्या लाभाला तो प्राप्त करत असतो. त्याला आयुष्याचा लाभ होतोय. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. या 4 गोष्टीचं आचरण करणारा मनुष्य त्याला आयुष्याचा लाभ होत असतो. त्याला आयुष्य प्राप्त होत असते, म्हणजे दीर्घ आयुष्य त्याला मिळत असते. कारण या संसारामध्ये बघा, आयुष्य प्राप्त होणं अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. तुम्हाला सुद्धा वाटतं की तुमचं आयुष्य खूप मोठं असलं पाहिजे, दीर्घ आयुष्य असलं पाहिजे. आयुष्याचा लाभ आपल्याला होत असतो बघा. सुख प्राप्त होते आपल्याला, आपण सुखी राहतो, समाधानी राहतो. आपल्याला बल सुद्धा प्राप्त होते, शक्ती सुद्धा प्राप्त होत असते आणि आपला वर्ण हा सतेज होत असतो. आणि त्यामुळे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी जर आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर आपण दान पुण्य केलं पाहिजे. आपण इंद्रिय संवरशील धारण केलं पाहिजे. आपल्या 6 इंद्रियाच्या द्वारा आपण त्याला व्यवस्थितपणे स्मृती संप्रजनयुक्त राहून त्याला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. भोजनामध्ये आपण मात्रा जाणली पाहिजे आणि अप्रमादपूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करीत तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल ह्या 4 गोष्टींची प्राप्ती होत असते. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी कावळे परिवाराने आपल्या सम्यक श्रद्धेमधून अनंत आणि असीम असं हे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं. भोजनदानाचं कुशल कर्म केलं, चिवरदानाचं कुशल कर्म, परिष्काराचं कुशल कर्म आदी हे दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये असीम पुण्याची प्राप्ती करून घेतली. या दान पुण्याच्या बलाने कावळे परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.